नवीन नाशिककडे जाणाऱ्या एका कारने कांबळेवाडीत घुसून उभ्या असलेल्या वाहनांना धडक देत वाहनांचं नुकसान केलंय। कांबळेवाडीतील स्थानिक नागरिकांना ही बाब कळताच त्यांनी सातपूर पोलिसांना कळवून घटनेची माहिती दिली। या घटनेनंतर संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी संबंधित वाहनाच्या काचा देखील फोडल्याचं समजलंय। या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही, मात्र उभ्या असलेल्या वाहनांचं मोठं नुकसान झालंय। याबाबत सातपूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी करत संबंधित वाहन चालकाला ताब्यात घेतलं। वाहन चालक मद्यप्राशन केलेला असल्याचं नागरिकांनी सांगितलंय। तसेच या घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। नेमके काय घडले होते? कारण काल गुरुपौर्णिमा होती, प्रचंड गर्दी असते आपल्याकडे, आपल्याला माहिती आहे। लोक पूर्ण जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येत असतात। त्यापैकी एक